15 जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा. तर या नवीन जिल्ह्यांमध्ये 11 वाजेपर्यंत हेक्टरी 17,000 रुपये याप्रमाणे पीक विमा 15 जानेवारीपर्यंत जमा होण्यास सुरुवात. तर सर्व शेतकरी बांधवांसाठी पीक विम्यासंदर्भात आज पुन्हा एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो. तर आता आज पीक विमा या नवीन जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. तर आज 11 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तब्बल जे की 17,000 रुपये या हेक्टरीप्रमाणे जे काही पैसे इथं मिळत आहेत. तर आता लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की तुमच्या खात्यामध्ये आले की नाही, कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू होणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, ते आपण सविस्तर माहिती पाहणार आहे. तर पीक विमा वाटप जी काही लेटेस्ट आजची अपडेट आहे. तर आजपासून या नवीन जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होण्यास म्हणजे वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे. तर यामध्ये जे काही पीक विमा किती मिळत आहे, यामध्ये 111 कोटी यामध्ये 1,100 कोटी म्हणजे 1,100 कोटी रुपयाचा जो काही पीक विमा आहे ते टप्प्याटप्प्याने वाटप होत आहे. तर राज्य सरकार, केंद्र सरकार, पीक विमा कंपनीचा हिस्सा जे की इथं मंजूर होऊन सर्व जिल्ह्यांमध्ये वाटप देखील सुरू. तर आता यामध्ये जे काही पैसे इथं मिळत आहेत शेतकऱ्यांना, किती पैसे मिळत आहेत, तर यामध्ये काही ठिकाणी 7,000 ते 10,000, काही जिल्ह्यांमध्ये 12 ते 15,000, तर काही जिल्ह्यांमध्ये जास्त प्रमाणामध्ये नुकसान असेल तर अशा जिल्ह्यांमध्ये 17,000 रुपये इथं पीक विमा मंजूर केलेला आहे. तर आता 17,000 रुपये पीक विमा जो आहे या जिल्ह्यांमध्ये सरसकट मिळणार का, तर हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर यामध्ये आता जे काही आपण जिल्हे बघत आहे यामध्ये, तर आता काही जिल्ह्यांमध्ये पीक वाटप सुरू झालेलं आहे, काही जिल्ह्यामध्ये प्रतीक्षेत आहे. तर येत्या 15 जानेवारीपर्यंत सर्वांच्याच खात्यामध्ये पीक विमा इथं जमा होणार आहे. तर अहमदनगरमध्ये काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे. काय होत आहे? पैसे जमा होत आहे. त्यानंतर येते आपलं अकोल्यामध्ये प्रतीक्षेत आहे. अमरावतीसुद्धा प्रतीक्षेत आहे. छत्रपती संभाजीनगर हे जे जिल्हे आहे, हे जिल्हे काय प्रतीक्षित आहेत. तर या जिल्ह्यांमध्ये काय लागणार आहे? टाईम लागणार आहे. कशासाठी? पीक विमा जमा होण्याकरिता. तर हे जे काही प्रतीक्षित जिल्हे आहेत, तर या जिल्ह्यांमध्ये टाईम लागणार आहे. यामध्ये अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर. तर आता त्यानंतर जे ते आपलं बीडमध्ये काय झालेलं आहे, इथं वाटप सुरू झालेलं आहे. तर काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे. तर आता जे की राहिलेले जिल्हे आहेत, तर या जिल्ह्यांमध्ये कधीपर्यंत मिळणार आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे. भंडाऱ्यामध्ये जे काही प्रतीक्षितच आहे, बुलढाणामध्ये सुद्धा प्रतीक्षित आहे, चंद्रपूरमध्ये सुद्धा प्रतीक्षित आहे, धुळेमध्ये सुद्धा प्रतीक्षितच आहे. त्यानंतर इथे आपलं गडचिरोलीमध्ये सुद्धा इथं प्रतीक्षित आहे. तर आता हे जे काही जिल्हे आहे यामध्ये जालना, जळगाव, हिंगोली, गोंदिया, गडचिरोली, धुळे, चंद्रपूर, बुलढाणा, भंडारा, तर हे जे काही संपूर्ण जिल्हे आहेत, तर हे जिल्हे काय आहे? प्रतीक्षित आहेत. तर या जिल्ह्यांमध्ये टाईम लागणार आहे. तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता हे महत्त्वाचं पॉईंट आहे. त्यानंतर जे ते आपलं यामध्ये आपलं कोल्हापूरमध्ये जे काही इथं प्रतीक्षित आहे. लातूरमध्ये पीक विमा वाटप इथं सुरू झालेलं आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. मुंबई शहरमध्ये इथं लागू नाही. त्यानंतर मुंबई उपनगरमध्ये सुद्धा लागू नाही. त्यानंतर इथं नागपूरमध्ये प्रतीक्षितच आहे. नांदेडमध्ये सुद्धा प्रतीक्षितच आहे. नंदुरबारमध्ये सुद्धा प्रतीक्षित आहे. नाशिकमध्ये सुद्धा इथं प्रतीक्षित आहे. तर आत्तापर्यंत आपण 22 जिल्हे इथं बघितलेले आहे. त्यानंतर जे इथे आपलं यामध्ये आपलं धाराशिव. तर आता धाराशिवमध्ये जे काही जिल्हे आहेत तर यामध्ये पैसे जमा होत आहे. काय जमा होत आहे? पैसे जमा होत आहे. त्यानंतर आपलं जे काही आता हे जे जिल्हे आपण इथं पाहत आहे, त्यानंतर इथे पालघरमध्ये सुद्धा प्रतीक्षित आहे, परभणीमध्ये सुद्धा प्रतीक्षित आहे, पुणेमध्ये सुद्धा प्रतीक्षित आहे, रायगडमध्ये सुद्धा प्रतीक्षित आहे, रत्नागिरीमध्ये सुद्धा प्रतीक्षित आहे, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे. तर आता हे जे संपूर्ण जिल्हे आहेत, तर हे जिल्हे काय आहे? प्रतीक्षित आहे. तर या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होण्याकरिता टाईम लागणार आहे. त्यानंतर इथं आपलं जे काही आपण जिल्हे बघितलेले होते, त्यानंतर इथे आपलं इथं यवतमाळमध्ये सुद्धा प्रतीक्षित आहे, वाशिममध्ये सुद्धा, वर्धा, ठाणे, सोलापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली. तर हे जे जिल्हे आहे, हे जिल्हे काय प्रतीक्षित आहेत. तर या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होण्याकरिता टाईम लागणार आहे. तर 15 जानेवारीपर्यंत सर्वांच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे इथं जमा केले जाईल. कशाच्या माध्यमातून? आधार लिंक बँक खात्याच्या माध्यमातून. तर आता पीक विम्याचे पैसे जे काही जमा होत आहे सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे. तर लवकरच 15 जानेवारीपर्यंत टप्प्याटप्प्याने पीक विमा जे की जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये जमा होणार आहेत. तर आता यामध्ये जी की पीक विम्याची रक्कम आहे ती जानेवारीमध्ये पर्यंत पैसे इथं येणार का? तर सरकारने स्पष्ट केलेले आहेत. तर 15 जानेवारीपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे की राहिलेले शेतकरी आहेत, तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 ते 3 दिवसाच्या आत पैसे इथं
जमा केल्या जाईल, जे की आधार लिंक बँक खात्यामध्ये. तर पैसे आले नाहीत तर काय करायचं आहे, हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट एक बनलेला आहे. तर सर्वांनाच पैसे इथं एकाच दिवशी येणार नाहीत, तर टप्प्याटप्प्याने 15 जानेवारीपर्यंत प्रतीक्षा करा. सर्वांच्याच खात्यामध्ये तालुका, जिल्हा, त्यानंतर गावानुसार, तर इथं कृषी अधिकारी असेल तर सर्वांच्या खात्यामध्ये याचे पैसे इथं येणार आहे. आता कोणाला पैसे इथं मिळणार आहे, तर यामध्ये पीक विमा योग्य पद्धतीने भरलेला आहे, ज्यांचा पीक विमाचा फॉर्म अप्रूव्हल आहे, आधार खाते बँकेशी लिंक आहे, डी-बी-टी ॲक्टिव्ह आहे, ज्यांचा पीक विमा पंचनाम्याचा अहवाल पूर्ण मंजूर झालेला आहे. तर हा महत्त्वाचा जो काही पॉईंट आहे, यामध्ये जर तुमचा अहवाल इथं मंजूर झालेला असेल, पंचनामे झालेले असतील, तर अशांना पीक विमा मिळणे आहे. तर पीक विम्याचे पैसे सगळ्यांनाच एका दिवशी येणार नाही, टप्प्याटप्प्याने 15 जानेवारीपर्यंत सर्वांच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे तर येणार आहे. तर पीक विम्याचे पैसे नेमके कसे ठरतात, तर यामध्ये यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मका, ज्वारी, बाजरी, त्यानंतर तुमच्या तालुका अहवालानुसार तुमचं पीक केवढं होतं, तेव्हा तुमच्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, गारपीट, चक्रीवादळ यामुळे झालेल्या, यामध्ये दुष्काळ असेल, अतिवृष्टी असेल, पीक विमा मंजूर केलेले जे काही दावे आहे, यानुसार प्रति हेक्टरी रक्कम हे काही एकाच तुमच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने इथं पैसे जमा केले जाते. हा जो निधी आहे, तर 1100 कोटी रुपये, जे की राज्यभरांमध्ये राज्य सरकार, केंद्र सरकार, पीक विमा कंपनीकडून पैसे ते दिले जातात. तर एकाच दिवशी पैसे येत नाहीत, तर टप्प्याटप्प्याने जे की 1100 कोटी रुपये, किती 1100 कोटी रुपये पीक विमा इथं जमा होणार आहे 15 तारखेच्या आत. तर 15 जानेवारीपर्यंत सर्वांच्या खात्यामध्ये जे काही पैसे इथं जमा होणार आहे. तर आज उद्यापासून पीक विमा येत्या 10 ते 7 दिवसात सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डी-बी-टीच्या माध्यमातून पैसे तर जमा होणार आहे. तर लगेच तुम्ही तुमचा खाता तपासा, की तुमचं यामध्ये जिल्हा आहे की नाही.